संघाचा राज पावशे यावेळेस गोलंदाजी मार्फत याला राजला करता तोंडरे संघामध्ये राज करावं लागेल या सामन्यामध्ये, कारण संघ थोडासा आता अडचणीमध्ये आहे. राजच्या हातामध्ये चेंडू सोपवला आदिनाथ पाटील, त्यांनाही तुम्ही पाहताय विश्वाजी पाटील यांचे चिरंजीव, संपूर्ण त्यांचा डगआउट, थोडा टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला स्वाभाविक पाहायला मिळतोय, कारण आता सामना बॅलन्स आहे. 6 मध्ये करायच्यात 15 मैदानामध्ये आहेत. टीम कॅप्टन मयूर पाटील बोले तैसा चाले तयाची बंदावी पावले, त्यांनी म्हटलं होतं 55 ते 60 पर्यंत रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि अगदी 61 वरती रोखलं. काय फटका खेळलाय, इनफिल्डला क्लिअर केलंय, बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा हा फटका नो मॅन्स लँड मध्ये इंटू द फॅन्स बॉल चालला. इथे मात्र आला पहिल्या बॉलवरती हा चौकार. फटका पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. रोज अशी एक गोष्ट बाजूला करा जी आपल्या यशाच्या नेहमी आड येते, ती गोष्ट म्हणजे भीती. आणि इथे आपण पहिला भीती बाजूला करून मात्र या पहिल्या बॉलवरती अगदी मेरिटनुसार फटका केला मयूर पाटील, त्याचंही कौतुक करावं लागेल. विथ द टर्न्स तर आपण पहिला टर्न या ठिकाणी फटका पाहायला मिळाला. चौकाराला येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. सर्व प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यावरती खेळल्यात, सर्व मान्यवरांच्या नजरा या सामन्यावरती खेळल्यात. कोण जिंकणार हा सामना, विश्वास पाटीलचा तोंडरे की एका बाजूने नितल संघ, याचं उत्तर तुम्हाला या 5 बॉलवरती मिळेल. राज पावशेचा पुढचा बॉल गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न केला, कमबॅक केलाय. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, अगदी उजव्याच्या बाहेर, त्याच्यामध्ये स्क्वेअर कटचा एक चांगला नेत्रदीपक फटका पाहिला आणि त्यानंतर फुलर लेनचा बॉल तिथे मात्र केलं राज पावशेनं कमबॅक. राजची आपण बॉडी लँग्वेज पाहिली, अगदी उंच देहबोली असताना हा खेळाडू पूर्णपणे शोल्डरचा वापर करतोय, पेसचा योग्य वापर. आणि इथे आपण पाहिला आलाय हा डॉट बॉल. शेवटचे 4 बॉल विजयासाठी 11 धावांची गरज. 4 चेंडू आणि 11 धावा, हे कॅल्क्युलेशन माइंडमध्ये ठेवावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. एक एक रन महत्वाची आहे, ती रन बनवायची तोंडरे संघाला आणि एका बाजूने ती रन रोखायची आहे, ती म्हणजे नितला संघाला. हा एकदम अतिशय चांगला सामना, हाय व्होल्टेज ड्रामा. 4 बॉल 11 असताना इथे मात्र बॉलला उडवला अवकाशामध्ये, अवकाशाला गवस निघालणारा या सामन्यामधला निर्णायक क्षणाचा आलेला हा निर्णायक षटकार. नंतर सॉन्ग प्ले करण्यासाठी नितीन सज्ज आहेत. अगदी अचूक टायमिंग आ गया आणि इथे खरं तर हा षटकार आला बॅटिंग करणाऱ्या तोंडरे टीमसाठी. आता समीकरण बनले 3 मध्ये 5. कालचा सामना आठवला असेल, जोवेले विपक्ष रोडपाली, अगदी शेवटच्या बॉलपर्यंत सामना गेला. 3 मध्ये 5 असताना जवळजवळ 3 रनने पराभूत झाला रोडपाली संघ. आता या मॅच मध्ये खरं तर कोण जिंकणार, शेवटचे 3 बॉल आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये करायच्यात 5 धावा. अतिशय चांगला सामना. संपूर्ण आमचा कॉम्बॉक्स तुम्ही पाहताय. ओव्हर द विकेट राज पावशेचा हा बॉल, एक तेरी तो दुसरी मेरी, कभी बाजी इधर तर कभी बाजी उधर, असा हा क्षण तुम्ही मैदानामध्ये पाहताय. दोन्ही संघ हे खऱ्या अर्थानं हार मानायला तयार नाही आहेत. 2 चेंडू आणि 5 धावा. कालच्या सामन्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती या सामन्यामध्ये झाली आहे, या आजच्या रात्रीमध्ये झाली आहे. परंतु मैदानामध्ये 2 संघ आहेत, एका बाजूने तोंडरे आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहता नितलस. हे 2 संघ, शेवटचे 2 बॉल 5 धावा. कंपल्सरी एक मोठा फटका या सामन्यामध्ये घ्यावाच लागेल या ठिकाणी तोंडरे संघाच्या मयूर पाटीलला, किंबहुना आपण पहिला कुशलला. ऑनस्क्रीन तुम्ही पाहता आमचे अनिलदादा ढोपरी सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्व आमचे आयोजक, त्यांना तुम्ही ऑनस्क्रीन पाहताय. खरं तर भरपूर चांगलं योगदान, आज गर्दी भरपूर आहे. अनिलदादा ढोपऱ्यांच्या चेहऱ्यामध्ये एक तुम्हाला वेगळा आनंद पाहायला मिळेल. खरं तर आयवा कॅचसाठी त्यांच्याकडे फॅन आहे, त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे, सायकल माफी असाही स्पोर्ट्स सायकल आहे, मोठ्या संख्येने या. यावेळेसचा हा बॉल निर्धाव टाकलाय, टेन्शन वाढलंय, पिन ड्रॉप सायलेंट, स्मशान शांतता आता मैदानाच्या अवतीभोवती तोंडरे संघाच्या खेम्यामध्ये निर्माण झाली आहे. कारण समीकरण बनलंय 1 बॉल आणि 5 धावा, कंपल्सरी चेसिंग. हा या स्पर्धेचा नियम आहे, तुम्हाला मोठा फटका घ्यावाच लागेल या सामन्यामध्ये संघाच्या विजयासाठी. जरी चौकाराला लीगल बॉल होती तरी या सामन्यामध्ये विजयी ठरेल तो म्हणजे नितलस संघ. जबरदस्त मॅच, वॉट अ मॅच. अंतिम क्षणापर्यंत हा सामना चाललाय, पैसा वसूल सामना, प्रेक्षकांच्या हृदयाची ठोके वाढवणारा सामना, डोक्याला सुन्न करणारा सामना मैदानामध्ये आता आलाय. सरपंच चषक 2023 हे पर्व, आजची दुसरी रात्र आणि या दुसरी रात्रीमधला हा सर्वोत्कृष्ट सामना आपण मैदानामध्ये या ठिकाणी एन्जॉय करतोय. प्रवीणजी, आता तरी देवा मला
बघा ऑन स्क्रीन स्पर्धेत सर्व वैयक्तिक इंडिव्हिज्युअल प्राइज मालिकावीर टू व्हीलर बाईक आणि त्याचबरोबरीने आपण पाहत आहे स्पोर्ट्स सायकल आदरणीय विश्वनाथ शेट मस्कर खरं तर नारिवली हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला आणि खरं तर प्रवीणदादा पाटील आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून आल्यात. आपण त्यांचंही करूया मनपूर्वक या ठिकाणी आभार. वॉट अ मॅच. सामना आवडला असेल तर प्रेक्षकांना एकदा विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या द्या मॅचसाठी. शेवटचा एक बॉल आणि 5 धावांची गरज. मयूर पाटील संघनायकाची भूमिका साकारेल का की एका बाजूने राज पावसे या सामन्यावरती राज करेल का. शेवट गोड केलाय. अनबिलिव्हेबल हा षटकार राहिला मयूर पाटीलचा आणि हा सामना मात्र अंतिम क्षणाला जिंकलाय तो म्हणजे तोंडरे टीमने. डीजे